सोबतीला नाही तुम्ही सोबतीला माझे स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काका तुम्ही मला कुठपर्यंत सोडणार आहात? तुला चहा पियाचा होता का तू खास माझ्यासाठी थांबला? तुमच्यासाठी थांबले ते. थांबला दादा. एका दिवसात प्रवास होऊ शकते हा? हे बघा दादाने 50 रुपये दिले. प्रत्येक जिथं चहा पितोय, जिथं थांबतोय, तिथं गाडीत बसतोय, ते स्वामी भक्तांनी काय. पण मला ते घेतील काय? माझ्याकडे पैसे नाही. मला अक्कलकोटला जायचं, पैसे नाही. तुम्ही अक्कलकोटला चालले नाही बसून, तर मला सोडू शकताय का? नाही ते आपला केस बनते आम्ही तसं नाही करू. नाही मग तुमच्याकडून काय पण मग असं माझं रूम बिम पाहिजे मला, असं काय नाही. गादी बिदी का ते पण काय पण चालेल, फक्त राहायची व्यवस्था झाली पाहिजे बस. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी राजदीप करत आणि गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल उरण करंजा टू अक्कलकोट 430 किलोमीटरचा प्रवास मी करणार आहे, ते पण एकही रुपया खर्च न करता. प्रवासात खूप मजा येणार आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल, याच्या पुढं देखील फुल मजा आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, अशक्य गोष्टी शक्य होताना मी पाहिल्या आहेत आणि तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहणार आहात. पूर्ण ब्लॉग बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, स्वामींना आज किंवा उद्या भेटणारच आहोत, पण या प्रवासामध्ये अशी दादासांच्या सारखी लोक भेटतात, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. चला, श्री स्वामी समर्थ. चला, सोलापूरला चालले गाडी. एमटी चाललात तुम्ही? मग कंपनीत असतात. मग आता कुठे चाललंय? माघार चाललेत काय? ओके दादा, थँक्यू. चला, अक्कलकोटला एकही पैसे न खर्चा, एकही रुपया न खर्च करता चाललोय. तर जस्ट मी या दिशेला उभ्या दिसला तर बोलू विचारते तुम्हाला एकदा. इकडेच असतं काय? ओके दादा, थँक्यू. मिसलवाले डोसावाले एवढेच दिसतात. सर जेवणाचा ठिकाण या ठिकाणी इकडे दिसत नाही. इथं बरेच वडेवाले आणि मिसलवालेच दिसत आहेत. तर काय मंडळी, काय करूया? मिसल आणि वड्यावरती आजचा दुपारचा माझा विचार तेच चालला आहे, कारण का जो हायवे आहे मेन, आणि नंतर जर पुढं जाऊन जर भेटला नाही तर मग त्याच्यात मग कॉम्प्रोमाइज करायला लागेल. मग कशात काय, म्हणजे वडापाव नाही, मिसल नाही ना, काय नाही, मग जेवण पण नाही. त्याच्या बदली मग इथे ट्राय केला असता आपण. तर या हॉटेलमध्ये जाऊन बघूया, आपण विचारू एकदा. काका, मी अक्कलकोटला चाललो आहे. नो मनी चॅलेंज, म्हणजे एकही पैसा न खर्च करता. तर मला 1 प्लेट वडापाव भेटू शकते आणि पाण्याची बॉटल. एक वडापाव द्याल ना आणि एक पाण्याची बॉटल. काका धन्यवाद, आभार तुमचे, खूप खूप आभार. काका आहेत. काका, नाव काय आपलं? गजानन मित्रांनो, वडा बघा किती मोठा आहे. जबरदस्त वडा आला आहे. 2 पाव आणि मिरच्या आहेत आणि चटणी. पुढं काय भेटेल की नाही त्याची गॅरंटी नाही. सो आता वडापाव, ठीक आहे. थँक्यू काका, धन्यवाद. चला, श्री स्वामी समर्थ. आणि जसा योगेश दादा, दीपक दादा म्हणाला होता, काय ब्रिज क्रॉस कर, तुला भरपूर दुकानं भेटतील, हॉटेल भेटतील, कुठल्याही दुकानात जा आणि जसा तू आम्हाला सांगितलास तसाच सांग. पहिल्याच दुकानामध्ये, ज्या दुकानामध्ये जाशील त्याच दुकानातून तुला म्हणजे जेवण खाणं देतील. आता बघूया, हा स्टॉप मला वाटतं इकडनं खाऊन पिऊन जाणाऱ्या गाड्या आपल्याला भेटू शकत आहेत. तर बघूया कसं काय. व्हिडिओ थोडा मोठा झाले असेल तर हाच व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये करू शकते. मला अंदाज नाही आहे काय मी जास्त बोलतोय काय कसा काय बोलतोय, पहिल्यांदा आहे. सो एकूण एक क्षण टिपून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि विषय असा आहे का हा 430 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. सो जशी जशी मदत होईल तसा मी करीन. आणि बघा मित्रांनो, अजून एक मित्र भेटले आपल्याला. कुठे चालला भावा? आता दौंडला चालले सर्व्हिसला. दौंडला किती किलोमीटर चालत ना? दौंड आता आहे 15 किलोमीटर. 15 किलोमीटर भाऊ आपल्याला घेऊन जाणार आहे. आत्ताच गरम गरम वडापाव खाल्लाय. भाऊ, नाव का तुझा? माझं नाव प्रमोद काळे. प्रमोद विनायक काळे. भावासाठी आभार, खूप खूप आभार. भावा, पहिले मी कुठं चाललोय ते तुला सांगते. मी आता अक्कलकोटला चाललोय, एकही रुपया खर्च न करता. आणि त्याच्यात या माझ्या प्रवासात तुझा देखील हातभार लागलेला आहे. मम्मींच्या आशीर्वाद. ओके, चला जाऊया. थँक्यू भावा, थँक्यू. हे काय, हे पार्सल आहे? नाही, मी इलेक्ट्रिक गाडीच्या शोरूमला आहे.
इलेक्ट्रिक सर्व्हिस करतो सगळ्या वर्ल्ड टोटल गाड्या आहेत इलेक्ट्रिक. हा सर्व्हिस करतो सर्व्हिस करतो. ओके. म्हणजे काही गोष्टी आपण या प्रवासामध्ये शिकतोय सुद्धा. तर या शिकत प्रवास आपला पूर्ण करूया. आणि भावासाठी शुभेच्छा. भावा धन्यवाद प्रवासात मला साथ दिल्याबद्दल. तुमचा प्रवास सुखाचा हो. स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला एक जाताना कुठली अडचण आली तर त्याच्यावर मात करण्याची तुमच्यात इच्छा येऊ, तुमच्यात प्रेरणा येऊ, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. ओके दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. प्रमोद भाई आपल्याला वरवणच्या फेमस चहा पिण्यासाठी घेऊन आला. दोनचा चहा सगळ्यात फेमस चहा. आता विषय असा आहे की त्याला बोललो चल आपला पुढं प्रवास राहिलाय, चहा नको, आताच मी वडापाव खाल्ला. पण कसं आहे प्रवासात त्याने आपल्याला साथ दिलेला आहे. सो त्याचा मान राखणं पण आपला कर्तव्य आहे. सो धन्यवाद भावा. परत एकदा चहासाठी. आजचा चहा चौथा चहा आहे हो. आणि त्याला येताना मी म्हणालो का हा तुमचं गाव आहे काय वरवण? तर बोलते हो आमचा गाव छोटा आहे पण गावातल्या माणसांचे मन मोठे आहेत. तर त्याच्या बोलण्याविषयी तुम्हाला समजलंच असेल की कशी लोक असणार आहे तिकडची. चला धन्यवाद. तुला चहा पियाचा होता का तू खास माझ्यासाठी थांबला? त्यासाठी थांबले. त्याच्यासाठी थांबले. तुमचं बोलणं मला आवडलं खऱ्या अर्थाने. त्यासाठी थांबले. ओके धन्यवाद. तुम्ही अक्कलकोटला चालला तुम्ही स्वामींचं मी गुरुवार धरतो, सोमवार झोपत असतो. अरे बाबा. गुरुवार मला स्वामी मनापासून. म्हणजे मला वाटतं सगळी स्वामी भक्तच भेटतात का सर्व पहिलेपासून? माझा लय विश्वास आहे. हा ना. स्वामी जे सांगत करतात येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. नक्कीच. तसंच तसंच बिस्किट वगैरे काही काहीच नको. जायचं एवढे क्वालिटी सांगायला. मस्त चहा. चला श्री स्वामी समर्थ दादा. मस्त चहा होता. चला. 250 ना. मी सोलापूरमध्ये राहायचा विचार करतोय. चला बाबा भेटून तुला बरा वाटला. ओके. तुमचा प्रवास सुखाचा आहे. नक्की बाबा. सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. देऊ चला आरामात. काळजी घे बाबा. बरं वाटलं तुम्हाला भेटून? धन्यवाद दादा. धन्यवाद भाऊ. तुला भेटून बरा वाटला. ठीक आहे. चल बाय. मित्रांनो 2:30 वाजलेत आणि प्रवास आपला सुरू आहे. साहेब सुसाट मेन हायवे आहे. कारला पण हात करू शकतो काय? मेन म्हणजे कसं आहे बाईकवाले कसे स्लो जात असतात त्याच्यामुळे तर मित्रांनो प्रवासात आणखीन एक काका आपल्यात सामील झालेले आहेत. काका आपलं नाव? मी आमचं नवी मुंबई ते अक्कलकोट एकही रुपया खर्च न करता चाललोय. मला 450 किलोमीटरचा प्रवास चालू केलाय मी. त्याच्यात तुमचा देखील वाटा आहे आता माझ्या प्रवासामध्ये. काका तुम्ही मला कुठपर्यंत सोडणार आहात? खडकीपर्यंत. किती किलोमीटरचा हा प्रवास आहे? 25 किलोमीटरचं. काका नाव आपला? शिवाजी. अरे बाबा महाराजांचं नाव. आणि आपण प्रत्येक कार्याला महाराजांचं नाव घेत असतो. इव्हन आपल्या शिर्डीचा प्रवास असो किंवा आज आपला हा नवीन प्रवास सुरू करतोय त्याच्यामध्ये देखील महाराजांचं नाव लागलेलं आहे. एवढं लक्षात घ्या. तर मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मगाशी जेव्हा मी तिथं चालत होतो ना तेव्हा काका मला वाटतं नाश्ता करायला थांबले होते. तेव्हा त्यांना विचारलं होतं काका कुठे चालले? तर काका बोलले पुढं कारखान्यात चाललोय. म्हणून आता वाट बघता तुमच्या समोर ते स्वतः थांबले. बाकी सर्व माहितीच असेल तुम्हाला. ते बघून घेतात. तीन वाजलेत आणि काका धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद काका. तुम्ही या प्रवासात माझा साथ दिलात. ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. आणि ट्रक तुमचा खूप सुंदर आहे. मस्त ठेवलाय. ठीक आहे काका. आता इथून आतमध्ये जाल ना तुम्ही? इथून बारामती इकडे जाल ना? बारामती. आणि मला सरळ जायचं आहे. ओके दादा. शुभेच्छा तुम्हाला. काळजी घ्या. ओके. चला
चला काका, बाय बाय. एक मिनिटावर गाडी स्लो केली काकांनी आणि मला बोलतात काय चहा वगैरे पियायचं आहे. म्हणजे प्रवासात म्हणजे तिकडे मी नवीन आहे, मला असं कोणी वाटूनच दिला नाही. इवन पहिल्यापासून श्रावण दादा भेटलेला, श्रावण दादानी पण 2 वेळा चहाची ऑफर दिली मला, नंतर पण चहा. म्हणजे एक आपुलकी असते ना, ती माझ्यासोबत चाललं आणि प्रवासाला मजबूती अजून होत चालली माझ्यासोबत. तर चला जाऊया पुढे. आता इथून अजून पुढे जायचं आपल्याला, बघूया. मित्रांनो, खडकीला आहे मी आणि प्रॉपर 200 किलोमीटर दाखवते इथून. 200 किलोमीटर दाखवते नाही, भरलेली होती ती. थांबला दादा. दादा कुठे चाललास? किती किलोमीटर पुढं? थोडा सोडशील मला? मी म्हणजे अक्कलकोटला चाललोय, एकही पैसे न खर्च करता असंच चाललोय. पुन्हा एकदा लगेच आपला दादा भेटलाय. दादा कुठपर्यंत चाललाय? हा, तिथून नंतर पुढं कुठपर्यंत? टेंभूरने. टेंभूरने जाता इथनं किती किलोमीटर असेल? 70 किलोमीटर दादासोबत जर प्रवास करू शकतो आपण. ठीक आहे दादा. नाव आपला? आदित्य. आणि दादा तुझा? सचिन दादा. ओके, दोघे जण आहेत. भाजी आहे ना आपल्या गाडीमध्ये? आणि तिथून सोलापूर किती असेल दादा? तिथून 80-90 म्हणजे अक्कलकोट 150 किलोमीटर तिथून. पण मी काय बोलतोय, मी काय करायला पाहिजे? मध्ये सोलापूरच्या किंवा इंदापूरची तर वस्ती करू काय? डायरेक्ट जाऊ शकते मी? एका दिवसात प्रवास होऊ शकते? हा होईल. 150 किलोमीटरला किती वेळ लागेल? सोलापूरपर्यंत गाडी भेटली तिथून परत काय? दादा जसं बोलतोय तसं जर झालं म्हणजे इवन आधीचे पण सगळे तेच बोलले काय होऊ शकते प्रवास असं. म्हणजे हे नाही, कारण का आता 3 वाजलेत. दादा आपल्याला थोडा एक स्टॉप घेईल, तिथं 15-20 मिनिटाचा स्टे असेल. नंतर त्याच्या पुढे दादा 70 म्हणजे टोटल दादा 70 किलोमीटर पूर्ण करून देणार आहे. तर बघूया कसा प्रवास होतोय. किंवा सोलापूरला पण स्टे करू शकतो, किंवा जर जास्त आपली तर वेळ असेल किंवा 6ला लास्टचा स्टॉप घेऊ आपण आणि त्यामध्ये आपण आपला स्टे रात्रीचा बघू. बाकी स्वामींची जशी इच्छा असेल तसाच होईल. चला, आतापर्यंत मस्त प्रवास झालेला आहे. दादा सकाळी 7:30ला निघलोय, आतापर्यंत तर मस्त 250 जास्त किलोमीटर ना. स्वतःच्या गाडीनं मी एवढा आलो. दादा बोलते स्वतःच्या गाडीत आपण इतक्या लवकर आलो नसतो, एवढा लवकर तू आलेला आहेस. तर बाकी सगळी त्यांची इच्छा. चला दादा. हे बघा, दादाने 50 रुपये दिलेत आणि काय बोललाय? माझ्यातर्फे स्वामींना 50 रुपयाचा प्रसाद चढवा. ओके, श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी. ओके, चला. चला अशी लोक भेटल्यावर असं मस्त आहे. आणि मी तुला सांगू, सकाळपासून अशी लोक भेटतात ना, मला सगळं म्हणजे निगेटिव्ह एक पण नाही. त्याच्यामुळे प्रवास कामासाठी चाललाय ना, मग चांगलं. बरोबर, भारी माणसं भेटली सकाळपासून. म्हणजे एक आपलेपणा आहे ना, आपलेपणा, तशी लोक भेटलीच सगळी. मी तुम्हाला लांबून थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपली गाडी पण चालते, सो कॅमेरा स्टेबल राहत नाही त्यामुळे. बाकी तो होता पाण्यामध्ये, धरण होता ना तो, कोणता? उजनी धरण आहे. उजनी धरण होता. त्याचं वैशिष्ट्य भाऊ आपल्याला सांगेल. भावा काय सांगशील त्याच्याबद्दल? ते मंदिर खूप जुनं आहे, पळसनाथाचं मंदिर आहे महादेवाचं. आणि असं म्हणतात की एक सन 1200-1300 पासून ते मंदिर आहे जुनं. आणि अजून पण तसंच आहे ते.
आणि त्याचाच जीर्णोद्धार करून इथं साईडला दुसरं नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे. हा क्वचितच एक 15-20 वर्षातनं बाबा पाऊस वगैरे नाही झाला तरच दर्शन होतं त्याचं, नाहीतर अदरवाईज नाहीच होत दर्शन शक्य. असं म्हणजे आता आपण नशिबान आहेत असं बोलू शकत. आणि याचा जो नेहमीचा रूट आहे हा, ही गाडी घेऊन अक्कलकोटला नेहमी जात असते. पण मित्रांनो 6 महिने झाले ना, 6 महिने जातो ना कंटिन्यू, 5-6 महिने झाले मित्रांनो. पण अक्कलकोटला जातो पण दर्शन अजूनही झालाय ना त्याचा. फक्त बाहेरून मंदिराचं दर्शन घेऊन तो निघतोय म्हणजे. आणि ठीक आहे, दर्शन नाही झालं कधी ना कधी होईल. मला म्हणजे मदत करून किंवा माझ्या हिश्श्याला प्रवासात सामील झालाय त्याचा स्वामींजवळ मला हर एक पावलं ज्यांनी मदत केली ना, ते प्रत्येक माणसाला मी स्वामींच्या चरणी आठवणार आहे. आणि माझ्या हातून आणि माझ्याकडून त्यांच्यासाठी शुभेच्छा मागणार आहे स्वामींकडून. ठीक आहे, आज मी जाऊन तिथं मी माझ्या स्वतःसाठी काहीच मागणार नाही, कारण का मला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हीच मोठी गोष्ट होती. मी तुम्हाला बोललो आज न उद्या मी स्वामींना भेटीनच, पण प्रवासात अशी माणसं माझ्यासोबत सामील झाली तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. बाबा मी तुझा नक्कीच तिथं स्वामींना सांगेन आणि तुझा लवकरच दर्शन व्हावं हीच इच्छा. श्री स्वामी समर्थ. आणि भाऊ काय आपल्याला बोलतोय काय, आज तुला कुठेच थांबायची गरज नाही, कारण का सोलापूरला जाऊन किंवा सोलापूरच आता, कारण का यो मला 17 किलोमीटर पुढे घेऊन सोडणार आहे. तर हा बोलतोय काय कुठंच थांबू नको, डायरेक्ट अक्कलकोटला जा, कारण का सोलापूरला थांबून परत हॉटेल बघण्यात, परत रात्रीचे जेवण्या बघण्यात, त्याच्या बदली तू तिकडे जाऊन संस्थेमध्ये बिंदास थांबू शकतोस. तर आपण प्रयत्न तर करणार आहोत जायचा, बघूया कसा होतो प्रवास, त्याच्यावरती डिपेंड करतोय. कारण का आता हार्डली 30-40 किलोमीटर आले ना, 40 किलोमीटरपर्यंत हा आपल्याला घेऊन जाणार आहे. सो बघूया प्रवास कसा आहे, पूर्ण व्लॉग बघा. चला मित्रांनो, 4 वाजलेत आणि आपण इंदापूर सिटी क्रॉस केली, जी सिटी आपण हॉटस्पॉट ठरवलेली. जर सोलापूरला आपण संध्याकाळपर्यंत पोहोचू शकलो नाही तर आपण इंदापूरमध्ये स्टे करणार होतो, पण भाऊ आपल्याला इंदापूरपासून 20 किलोमीटर पुढं घेऊन जाणार आहे. आणि इंदापूरपासून सोलापूर 114 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. तर 4 वाजलेत आणि आता काही 4:30 वाजेपर्यंत आपल्याला त्या स्पॉटपर्यंत घेऊन जाईल. तिथून कमसे कम फक्त 100 ते 90 किलोमीटर राहील आपला प्रवास. सो आपण सोलापूरला पोचण्याचा लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करू. आणि तिथून अक्कलकोट फक्त 40 किलोमीटर ना, फक्त 40 किलोमीटर असणार आहे. तर भावाने सोडल्यानंतर, गाडी भेटल्यानंतरच आपण पुढचा डिसिजन घेऊ शकतो किंवा डिसाईड करू का आपल्याला सोलापूरमध्ये राहायचं आहे काय डायरेक्ट अक्कलकोटला जायचं आहे. आपण एका टोल नाक्यावरती म्हणजे टोल भरला आणि भावाने याच्या पुढची सोय करून दिली मला. बघा, धन्यवाद बाबा. आदित्य भावाचं नाव आहे आणि एक दादाने आपल्याला बघा लिफ्ट दिले. कुठपर्यंत दादा सोडवलं आपल्याला? 25 किलोमीटर अलीकडे सोलापूर. अरे बाबा, थँक्यू सो मच. असू द्या. श्री स्वामी समर्थ. आपण नंबर एक्सचेंज करूया जेणेकरून येताना आपण भेटू. ठीक आहे भावा, चल श्री स्वामी समर्थ, भेटू अक्कलकोट मध्ये भेटू. आणि आता काका भेटलेत आपल्याला. काका नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसा चाललाय प्रवास? बरं चाललाय ना. तुम्ही कुठपर्यंत चाललेत? मी मोबाईलच्या पुढे MIDC ला आत जाणार आहे. MIDC ला आतमध्ये जाणार. ओके काका. नाव काय काका आपलं? मारुती पवार. मारुती. आता माझ्याकडे शब्दच नाही उरलेले आहेत. म्हणजे प्रवास सुरू केल्यापासून सर्व म्हणजे जी आपल्याला मंडळी भेटते, जी आपल्याला प्रवासी भेटतात, आपल्यासोबत जाणार आहे, त्यांचा प्रत्येकाचं नाव आपल्या बाप्पाच्या कुठल्या ना कुठल्या रूपाचं नाव आहे. याच्या अगोदर आपल्या छत्रपतींचं नाव आलता, शिवाजी आलता, आता आदित्य भेटला होता आणि आता मारुती भेटलाय. अजून तुम्हाला काय पाहिजे? अजून काय मला बोलायचे शब्दच नाही राहिलेत माझ्याकडे. ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्ही मस्त आता उजनी डॅम बघणार आहात. पाणी मस्त सोडलंय बघा. हेच पाणी पंढरपूरला जात आहे ना, आणि इथून असं पंढरपूर ना. ओके. मित्रांनो, जेव्हा मी गाडीमध्ये बसलो तेव्हा हा फोटो मी पाहिला नव्हता. आताचे चणे ठेवायला गेलो ना, तेव्हा मी तो फोटो पाहिला आणि मला पटकन देऊळ बंद 2 मूवीची आठवण आली. म्हणजे जेव्हा स्वामी त्या गावात जात असतात शेतकऱ्यांचे, तेव्हा ते म्हणजे कसं सगळं घडून येत असते, कोण ना कोण सोडायला वगैरे स्वामींना, म्हणजे ते सगळं घडून आणलेलं असते. तसा मी इकडं अनुभवतो आता खरोखर मध्ये. म्हणजे या क्षणाला किंवा जो आता प्रवास सुरू आहे
त्याला मी कदाचित शब्दात वर्णन नाही करू शकत मित्रांनो. अशी गत चालू म्हणजे प्रत्येक जिथं चहा पितोय, जिथं थांबतोय, तिथं गाडीत बसतोय, ते स्वामी भक्त निघतायत आणि म्हणजे ते सेवा करतायत. म्हणजे जीवापाड, म्हणजे भारी अनुभव आहे मित्रांनो, भारी अनुभव आहे. एवढे वर्ष म्हणजे आपण मंदिरात वगैरे जातो, मठात जातो, पण अनुभवत आलोय, म्हणजे ऐकत आलोय, पण आता स्वतः अनुभवतोय. तर तो एक क्षण म्हणजे तो एक बोलतात ना, भारी वाटते. म्हणजे नाही सांगू शकत, भारी वाटते. काकांची तर मालमत्ता बघा, चॉकलेट वगैरे, चणे वगैरे आहेत. त्याच्यातून आपण थोडे थोडे खातोय. बरेच चॉकलेट आहेत आणि काका म्हणाले चॉकलेट खा बाला, कारण का ते तंबाखू वगैरे खात नाही, म्हणून त्यांना तोंडामध्ये ठेवायला प्रवासामध्ये चॉकलेट ठेवलंय त्यांनी. म्हणजे 5 वाजत आलेत आणि प्रवास सुरू आहे आणि आपण आता तिथे चाललोय मोहोळ. तो आत्ताच्या लोकेशन वरून 40 किलोमीटर वरती आहे आणि सोलापूर इथून 70 किलोमीटर आहे आणि सोलापूरच्या 15 किलोमीटर आधी MIDC लागते. तिथपर्यंत आपल्याला मारुती काका घेऊन जाणार आहेत. ओके, विषय असा आहे, कमसे कम आपल्याला 1 तास लागतील. म्हणजे आता 5 वाजत आलेत, 6-6:30च्या दरम्यान आपण सोलापूरमध्ये पोहोचलो. तर काका बोलतायत काय त्याच्या अगोदर म्हणजे जिथं आपण म्हणजे काका MIDCचे अलीकडं एक टोल नाका लागेल, तिथून तुला पुढचा प्रवास जाण्यासाठी आपण कोणतरी बघूया. सो तिथं भेटला तर ठीक आहे, पण त्याच्या पुढचा बघते. समज जर नाही भेटला तर माझा विचार चालला की सोलापूरमध्ये मुक्काम करू. काका पण तेच बोलतात, तर तिथून काय सोय झाली नाही तर सोलापूरमध्ये आजची मुक्काम करू. मित्रांनो, न मागता सर्व भेटतंय. आता हे मारुती काकांचे ऋण मी कसे फेडू? काही नाही, स्वामी समर्थ सांगा. ओके, तुमचा निरोप नक्की पोहोचवीन मी तिथपर्यंत. तुम्हाला नाही घेतलीत? नाही, मी जेवण करून निघालो होतो. आता निघताना जेवण करून निघालो होतो. मग माझ्यासाठी एक पाव खा ना तुमचा. नाही मी खाल्लो. हो, मी आता जाऊन परत जेवणार. मित्रांनो, मारुती काकांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत. लाईनमध्ये गेले, चहाचा विषय झाला होता, पावभाजीचे कुपन काढून आणले, ते पण 4 पाव. म्हणजे एवढा आता झालाय का रात्रीची आता जेवणाची म्हणजे जेवलो नाही तरी चालेल. आणि प्लस चहा 1 नंबर होता आणि गर्दी पाहून कसला चहा? कुंदाचा. त्यात म्हणजे चहामध्ये कुंद टाकून दिला होता, मस्त जबरदस्त चहा लागला. आणि तुम्ही एक सांगू काकांबद्दल, इथून काकांचा प्रवास फक्त हार्डली 3 ते 4 मिनिटावर आहे, पण खास मला नाश्ता देण्यासाठी, मला चहा देण्यासाठी काका इथं मला थांबवला, गाडी थांबवली आणि तिकडं चहा प्यायला गेलो. काकांबद्दल काय सांगू आता मी. चला काका, धन्यवाद. जेवढा बोलू तेवढा काकांबद्दल कमीच आहे. तर मित्रांनो, 70-80 किलोमीटर मारुती काकांसोबत होतो. प्रवास एकदम मस्त झाला. चला काका इकडं चला. आता ते सिग्नल बिग्नल देऊ नका, ठीक आहे? मी जाईन. काकांचा विचार काय, मी तुला रिक्षात बसून देतो, मी त्यांचे पैसे भरतो आणि मग तू सिटीमध्ये जा, सोलापूर सिटीमध्ये. अजिबात नाही, मी जाईन. माझा चॅलेंज आहे, मी तो पूर्ण करीन, ठीक आहे? तुम्ही आतापर्यंत केलं तेवढं भरपूर आहे माझ्यासाठी. शुभेच्छा काका, तुम्ही तुमचा असा सुखाचा प्रवास होऊ दे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. जागा आहे, मला अक्कलकोटला जायचं मेन म्हणजे, आणि मला स्टँडला जाईल, पण माझे तर पैसे नाहीत. मला स्टँडला सोडाल? ठीक आहे, चालेल. चला चला, इथं आपण स्टँडपर्यंत आपल्याला लिफ्ट बघायची आहे. चलो, इथून 15 किलोमीटर स्टँड असणार आहे. लवकर सोलापूर स्टँडपर्यंत एवढं ना अलीकडे सोडू शकता ना, थोडा अलीकडे. चला, खूप अलीकडे आहे. खूप आहे म्हणजे मेन रोडवरती सोडाल ना? तिथून तुम्ही 10 रुपये नाटक करून द्या. नाही, म्हणजे मी अक्कलकोटला चाललोय. नो मनी चॅलेंज आहे माझा, म्हणजे पण 1 रुपया खर्च न करता मला जायचं आहे. चला, तिथपर्यंत आहे तोपर्यंत. ठीक आहे, तिथपर्यंत आहे, तिथपर्यंत सोडा. चल. कशासाठी? काय बोलता? कशासाठी? गुरुपौर्णिमा आहे ना 29 तारखेला, हां, त्यानिमित्त दर्शन घेण्यासाठी चाललो. गुड. ओके, धन्यवाद. तुम्हाला स्टँडला सोडतो. अरे बाबा. मित्रांनो, जे आता आपल्याला भेटलेत, त्यांचं नाव गणेश शेटे. गणेश शेटे. गणेश ना? गणेश. अरे बाबा, गणेश दादाचं नाव गणेश आहे. आणि आता त्यांच्याबद्दल मी काय सांगू, त्यांचा म्हणजे स्टेशनचा आणि त्यांचा संबंध नाही. ते आता पुढून आतमध्ये जाणार होते,
पण त्यांना सांगितलं मी नो मनी चॅलेंज करून मी चाललोय, तर ते बोलले बापरे खतरनाक. आणि मग त्याही आता मला स्टेशनला सोडायचा डिसिजन घेतलेला आहे. म्हणजे 15 किलोमीटर त्या पुढे येणार आहेत माझ्यासाठी. धन्यवाद दादा, धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा पुढील प्रवासासाठी. धन्यवाद दादा, धन्यवाद, एकदम धन्यवाद. आणि परत एकदा तुम्हाला मी स्टार्टिंगलाच म्हणालो, सुरुवात आपल्या दुर्वेश पासून झाली बाप्पाचं नाव, आणि आता स्वतः गणेश दादा बाप्पा स्वतः आपल्याला सोडण्यासाठी आलेले आहेत. अरे बाबा, आता अजून मित्रांनो मी तुमच्यासाठी काय बोलू, म्हणजे काय बोलू या प्रवासासाठी. एस टी स्टँड याच्यापैकी एक असेल. मी विचारतो दादा, गणेश दादा आहे, दादा चेहरा दाखव. आणि त्याचा उरणशी पण नातं आहे. 4-5 वर्ष तो उरणमध्ये होता ना दादा? हा हो, कॉलेजला शिकायला होतो मी. कॉलेजला शिकायला? महाड लोणेरे इथं इंजिनिअरिंग कॉलेजला शिकायला होतो मी. ओके. आणि आम्ही जाताना म्हणजे मुंबईवरून ट्रेन पकडायचो, त्यामुळं प्रवास होता माझा. ओके. बऱ्याच आठवणी दादाच्या सुद्धा ताज्या झालेल्या आहेत. आणि दादा धन्यवाद, एवढा इथं माझ्यासोबत आलास तू. थँक्यू सो मच. माझ्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद दादा, धन्यवाद. तुमच्यासारखी लोक भेटलीत ना, त्याच्यामुळे हा प्रवास माझा सुरळीत आणि एकदम इझी आणि एकदम फास्ट झाला. आता फक्त 40 किलोमीटर लांब आहे. तुमच्यासारखे माणसं गाडी भेटली. कदाचित तुम्हाला लागली असेल. मी बघतो दादा, तुम्ही इथून आलात. धन्यवाद, धन्यवाद. पलीकडली गाडी. ओके दादा, मी बघतो. ठीक आहे दादा, आरामात जा तुम्ही, आरामात जा. काहीच नको, काहीच नको. तुम्ही बोललात तेवढा बस आहे. चालेल, भेटू. या कधी उरणला आले तर चॅनल दिलाय ना तुम्हाला, कधी पण मेसेज करा मला. ठीक आहे, थँक्यू. भाई फक्त आपण आपल्या प्रवासापासून 40 किलोमीटर लांब आहोत. बस शोधतोय आणि आता इथनं कसं जायचं तो मी विचार करते. पहिले कंडक्टरलाच भेटते, बघूया कसा काय प्रवास होणार आहे. चॉईस म्हणजे माझ्या तर कुठल्या तर चॉईस नाही. माझा काय माहिती आहे काका दादा, मी आपली नवी मुंबई ते आटपाडी. पण मला ते घेतील काय, माझे पैसे नाही. मी नो मनी चॅलेंज करून चाललो हो तिकडं, समजला? काका मी काय बोलते, मी नवी मुंबईवरून आलो आहे. मी उरण ते अक्कलकोट म्हणजे नो मनी एकही पैसा न खर्च करता आलो आहे उरणवरून. तर फक्त आता 40 किलोमीटर माझे बाकी आहे. मला अक्कलकोटला जायचं आहे. पैशाने तुम्ही अक्कलकोटला चाललेत नाही बसून, तर मला सोडू शकताय का? नाही, ते आपलं केस बनतो आम्ही, तसं नाही करू. नाही म्हणजे तुम्ही मदत केली असतील तर म्हणजे आमच्या आता चेकिंग चालू आहे, फुल चेकिंग यात्रा असतो. किती? 85. काका तुम्ही नाही मदत करू शकत? अरे बाबा, 40 किलोमीटर म्हणजे दादा 45 किलोमीटर 85 रुपये एक तिकीट आहे. मदत केली असती तर बरं झालं असता. 40 किलोमीटर फक्त लांब आहे मी. पण माझा चॅलेंज आहे ना, एकही पैसे न खर्च करत राहायचा. नाही नाही, माझं चॅलेंज आहे होतो. म्हणजे असं मी उरणवरून आलो, नवी मुंबईवरून. आता जा अक्कलकोट चालले ते फायनल अक्कलकोट आहे ती. ही दुसरी आहे, हे काका त्याच्यातलं आहे. हे पण तिकडेच जाणार आहे. 85 रुपये ना तिकीट? त्यांना कंडक्टरला माहीत असते. ओके ओके. रात्रभर चालूच असतात अक्कलकोट? ओके. काका मी नवी मुंबईवरून आलो आहे. एकही पैसे न खर्च का आज सकाळी 7:30ला निघलो होतो. प्रवास एकदम मस्त. तर फक्त अक्कलकोटचा 40 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. आणि मला बस मग म्हणजे तुमच्यातून काय होत असेल तर तुम्ही नेऊ शकता मला अक्कलकोटला. कुठंही बसवलं तरी चालेल, नेऊ शकता. तो तिकीट काढायला लागेल ना तुम्हाला. माझा चॅलेंजच तो आहे की एकही रुपया न खर्च, म्हणजे पाण्याच्या बॉटलीला पण खर्च नाही केला. म्हणजे अक्कलकोटला आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त जायचं आहे, तर तुम्ही करू शकता का काय मदत? 85 रुपये तिकीट आहे वाटतं. तर तुम्ही काय बसा चला. ओके काका, धन्यवाद. करू शकतो. नाव काय तुमचा? माझं नाव भंडारे, कुठले तुम्ही? गुहागरी डेपो माझा. ओके, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ का. बसा बसा, मी तिकीट काढतो. फक्त 40 किलोमीटर लांब होतो आणि तुमची ही सेवा भेटली. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे तुमचा. ठीक आहे, चला ठीक आहे, असू द्या. धन्यवाद. चला चला काका. श्री स्वामी समर्थ. हा, स्वामी समर्थ भक्त आहे. मी नवी मुंबईवरून आलोय, एकही पैसे न खर्च करता. आज सकाळी 7:30 वाजता निघलोय घरापासून. आमच्याकडून 450 किलोमीटर आहे अक्कलकोट.
आता फक्त 40 किलोमीटर झाले आणि ते काकांनी मदत केली मला. एकही पैसे न खर्च करता पाण्याच्या बॉटलला पण पैसे खर्च नाही केले. तसं चालू. हा? आणि प्रवासात एवढे भारी भारी अनुभव भेटलेत ना त्या ते सांगूच शकत नाही. भारी अनुभव. मी त्यांना 7:30ला निघलोय. 450 किलोमीटर आहे आमच्याकडून आणि आता तुमच्या समोर आहे इकडं. आता 40 किलोमीटर मध्ये मी पोहोचून तिकडे. 250 किलोमीटर सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत आला. काय बोलता? 250 किलोमीटर मी नुसतं केलं. 250 किलोमीटर पासून तुम्ही केलं. आला. 7 ते 7 वाजले. इथे यायला. हा. ताई आहे जी 250 किलोमीटर लागले तिला इकडे यायला. म्हणजे ती किती वाजता निघात तुम्ही? 8:30ला गाडी होती. सकाळी 8:30ला निघलेत. त्यांना 250 किलोमीटर पूर्ण करायला त्यांना आत्ताचे 7 वाजलेत. म्हणजे ते माझ्या सोबत आलेत आणि मी सकाळी 7:30ला निघलो घरून. नो मनी चॅलेंज करून लिफ्ट मागत आणि मी 450 किलोमीटर म्हणजे आलो इथं त्यांच्यासोबत. आणि आता शेवटचे जे 40 किलोमीटर होते ते काकां मुलं पूर्ण होत आहेत. आणि काका आहेत ना ते स्वतःच्या पैशाने मला तिथं म्हणजे काही असा बसून नेला असं नाही. ते स्वतः माझं तिकीट काढणार आहेत ना काका. हो काढणार. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आहोत. ड्रायव्हर काकाचा व्हिडिओ करा आमच्या. ड्रायव्हर काकांचं नाव काय? त्यांचं मुळे हा? मुळे मुले काका येतो बघा. सारथी आपले सारथी. हे बघा 85 रुपयाचं तिकीट मला काकांनी दिलेलं आहे. चलो प्रवासाला सुरू. शेवटचे 40 किलोमीटर आपल्या लालपरीने. चलो मित्रांनो या 85 रुपयाच्या तिकीटाचं किती महत्त्व आहे तुम्हाला कसं सांगू. चला का श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. चला का स्वामी समर्थ. आरामात करा प्रवास. मित्रांनो 8 वाजलेत आणि अक्कलकोटला पोचलोय आणि मला अजून माझ्यावरती विश्वास नाही होत काय आपला हा प्रवास पूर्ण केलेला आहे मी. मला अजूनपर्यंत विश्वास नाही होत की हा प्रवास पूर्ण झालेला आहे. विषय आहे आता मंदिराकडे जायचं आपल्याला आणि तिकडे जाऊन राहायची व्यवस्था बघायची आहे की कुठं होते काय होते कसं होते ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगते. मंदिरापाशी सोडता दादा. मंदिर सोडतास. मंदिराजवळ सोडू शकतो. समाज मोडतो. हा चल जिथपर्यंत सोडतो तिथपर्यंत सोड. मेन म्हणजे काय माहिती आहे मी नवी मुंबईवरून आलो आहे आणि एकही रुपया खर्च न करता मला अक्कलकोट मंदिराजवळ पोचायचं आहे. म्हणजे चॅलेंज घेतला होता मी. तर त्याच्यासाठी मला पैसे न खर्च करता जायचं आहे. सो मला फक्त दिशा दाखव. नाही तिथं सोडतो तुला. आपला अंशदरपाशी सोडायचं का समाज म्हटलं. मला फक्त ना आता राहायची सोय तिकडे कुठं होऊ तिकडं शकते? अंशदरला मंदिरला मंदिरला. मंदिराजवळ ना तिकडे तू जाशील. हा जातो. धन्यवाद भाऊ. तुझं नाव काय? महबूब दावणना. महबूब. हा ओके भावा. धन्यवाद भावा. धन्यवाद दादा. चल आरामात. तर मित्रांनो महबूब भावाने आपल्याला डायरेक्ट स्वामींची जी मेन कमान आहे आणि इथं स्वामींचं मंदिर इथं घेऊन आलेत आणि इथं भोजनालय वगैरे सर्व ज्यांच्याकडे पोचण्यासाठी किंवा ज्यांना भेटण्यासाठी कशासाठीही हा प्रवास सुरू केला होता तो आता इकडं पूर्ण होतोय. सकाळी 7:30ला प्रवास सुरू केला होता आपण आणि आता 8:30ला पण 10-15 मिनटं बाकी आहेत. म्हणजे एकूण 13 तासामध्ये आपण प्रवास हा पूर्ण केलेला आहे आणि फायनली आपण अक्कलकोटमध्ये पोचलो आहे. आणि हे सर्व कसं झालं काय झालं तुम्ही प्रवासात बघितला. म्हणजे मला सांगताच येत नाही की आपण म्हणजे कसं पोचलो. म्हणजे फक्त सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली निघलो आणि प्रवास होत गेला. कसा होत गेला काय होत गेला सगळं तुम्ही बघितलात. श्री स्वामी समर्थ. फायनली आपण अक्कलकोटमध्ये पोचलो आहे. नाही बघा श्री स्वामी समर्थ. तर आता सर्वात पहिले आपल्याला इकडं राहायची व्यवस्था बघायची आहे. 430 किलोमीटरचा प्रवास आपण सकाळी 7:30ला सुरू केला होता आणि अजून 8:30ला 10 ते 15 मिनटं बाकी आहेत. म्हणजे आपण 13 तासामध्ये हा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि अजून मला विश्वास नाही होत की आम्ही आता अक्कलकोटमध्ये आहे. गुरुपौर्णिमेला
इथं पोचायचा हा हेतू होता आणि एक दिवस आधीच पोचलो आपण, म्हणजे उद्याचा दिवस आहे आपल्याकडे, उद्या आरामात दर्शन वगैरे घ्यायचं आहे. हा महत्त्वाचा विषय आहे राहायचा. यात्री भवनमध्ये गेलो होतो, तिकडं ते म्हणाले काय आयत्यावर बुकिंग होत नाही, जर एमटी बेड वगैरे असतील तर मदत होऊ शकते. सो आता आम्ही बाजूच्या निवासस्थानी आलो आहे, तिकडे बघूया कसं काय. दादा थोडीशी विनंती होती माझी, मी नवी मुंबईवरून आलो आहे. माझा नो मनी चॅलेंज म्हणजे एकही रुपया खर्च न करता अक्कलकोटपर्यंत यायचा म्हणजे चॅलेंज होता, प्रवास होता माझा गुरुपौर्णिमेनिमित्त. तर मी आज पोचलो आहे. तर म्हणजे तुमच्याकडून काय असं म्हणजे मला कुठली पण म्हणजे रूम नाही, म्हणजे कुठल्या जनरलमध्ये का हॉल वगैरे असेल किंवा असं म्हणजे ओपनमध्ये ठेवलं तरी चालेल, तुमच्याकडून काय मदत झाली असती तर बरं झालं असतं. तुमच्याकडून काय पण असं माझं रूम बीम पाहिजे मला, असं काय नाही, गादी बिदी का ते पण काय पण चालेल, फक्त राहायची व्यवस्था झाली पाहिजे बस. नाही हां म्हणजे तुम्ही संस्थेच्या याच्या माध्यमातून असेल, पण तुमच्याकडून किती म्हणजे ते आता नॉर्मल हॉलचे किती म्हणजे नॉर्मल हॉलमध्ये राहायचं असं 100 रुपये, तर तुम्ही काय अशी म्हणजे थोडीशी मदत करू शकता मला. माझं यूट्यूब चॅनल आहे, तर तोच मी नो मनी चॅलेंज घेऊन आलो आहे. सकाळी निघलो होतो, अपेक्षा नव्हती का आज पोचीन म्हणून, तर कसा काय तर आज पोचलो. सकाळी 7:30ला पोचला. नवी मुंबई म्हणजे माझ्या गावापासून 450 किलोमीटर आहे आपला, 430 किलोमीटर. तर मस्त प्रवास झाला आणि आता पोचलो आहे. आता फक्त राहायची व्यवस्था म्हणजे महाप्रसाद वगैरेचं काय टेन्शन नाही, फक्त याच्यासाठी 4 नंबर हॉल में जावा, 31 नंबर गादी आहे. जे दादा होते त्यांनी त्यांच्या परीने मदत केली, आनंद आहे. नाही मित्रांनो सांगू शकत कसे म्हणजे शब्दात या प्रवासाचा वर्णन होऊच शकत नाही. नाही माझा चेहरा तुम्हाला एक्सप्रेस होणार नाही, मी हसू शकत नाही, मी रडू शकत, अशी गत झालेली आहे माझी. काही विघ्न न येता सुखात प्रवास पूर्ण झालेला आहे. सो याच्या पुढं नो मनी चॅलेंज आपण कंटिन्यू नाही करणार, याचा आपल्या खर्चाने सगळं होणार. याच्या पुढं खाण्यापिण्याचं सर्व आपल्या खर्चाने होईल, बरोबर ना दादा? ओके दादा भेटला, दादा हाय कर सगळ्यांना. ओके तर क्लिअर झाला. नो मनी चॅलेंजचा उरणकरंजा टू अक्कलकोट हा प्रवास करायचा होता, तो आपण पूर्ण केलेला आहे 13 तासामध्ये. बाकी सर्व त्यांनी बघून घेतलं आहे. नो मनी चॅलेंज जो आपण ठरवलेला गेला तो पूर्ण झालेला आहे. आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचा प्रेम असंच माझ्यासोबत राहू दे कायम. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.